आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेज आहेत की त्या गुंडांना इथं ज्यावेळेस 6 तारखेला भांडण झालं त्या गुंडांना पोलीस अधिकाऱ्याला बोलून PSI शिंदे साहेबाला बोलून हे सगळे गुन्हेगार केज पोलीस स्टेशनला पाठवले. आम्हाला वाटलं ह्यांना काहीतरी शिक्षा करतील. ह्यांना रात्री 11:30 वाजता टेबल जामीन करून ह्यांनी सोडून दिलं. ह्यांच्या गाडीत हत्यारबंद गाडी असताना गाडी देखील सकाळी त्यांना दिली. हे सगळ्यात मोठं पाप हे केज पोलीस स्टेशनने केलेलं आहे. ज्या पोलीस अधिकाऱ्याने त्याला मांडी लावून बसवलं, ज्या ऑफिसमध्ये चहा पाणी चालत होतं, जो कृष्ण आंधळे फक्त कागदपत्रावर 2 वर्ष फरार होता, त्याला एवढं अभय जर दिलं नसतं, त्याला शिक्षा दिली असती तर हा गुन्हा कुठंतरी थांबला असता. त्याचे सर्वस्वी जबाबदार कोण हे प्रशासन आम्हाला सांगायचं. आम्ही नाहीत सांगणार. आम्ही गरीब कुटुंबातून आहे, आम्ही सर्वसाधारण आहे. आम्हाला ह्या प्रश्नांचं उत्तर पाहिजे. याचं कोण जिम्मेदार आहे, ते जिम्मेदार कोण आहे त्याला आम्हाला सगळ्यांना शिक्षा देत बसण्यापेक्षा तुम्ही हे असं का केलं याचं आम्हाला उत्तर पाहिजे. इतकं वाईट तुमच्या घरात बहू आहेत, आई आहे, वडील आहेत. तुम्ही बघितलंय का दुःख कधी कोणाचं? तुम्ही दुःख बघितलं नाही म्हणून तुम्ही हे इतक्या भूमिका अशा फालतू करू शकला. त्याच्यावर आमचा इतका रोष आहे. तुम्ही अभय देत राहिलात आरोपीला म्हणून ह्या पुढच्या घटना घडत राहिल्या.